आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुख करते हैं महाराष्ट्र बुलेटिन की ओर। बात होगी कल्याण की, जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटिल ने सर्वसाधारण सभा का लाइव प्रसारण न होने पर आपत्ति जताई है। साथ ही बात होगी संभाजीनगर की, जहां जिला कृषि अधिकारी ने किसानों को भरोसा दिलाया है कि जिले में रासायनिक खाद की कोई कमी नहीं होने दी जाएगी। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। कल्याण डोंबिवली महानगर पालिका की इस वर्ष की पहली सर्वसाधारण सभा का लाइव प्रसारण किया गया था, लेकिन उसके बाद होने वाली सभाओं का सीधा प्रसारण नहीं किया गया। इस पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटिल ने आपत्ति जताई है। भालचंद्र पाटिल ने कहा कि बजट में इसके लिए अभी तक कोई प्रावधान नहीं किया गया है। उन्होंने पालिका आयुक्त से आग्रह किया कि सभी सर्वसाधारण सभाओं का लाइव प्रसारण किया जाए। साथ ही उन्होंने तंज कसते हुए कहा कि यदि खर्च की समस्या है तो उसका पूरा खर्च राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट वहन करने को तैयार है। महासभामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी ज्यांना जनतेने निवडून दिलेले आहेत त्यांनी घेतलेले निर्णय आणि प्रशासनाने घेतलेले त्यावरती मी जे काय निर्णय घेते हे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी महासभा लाईव्ह टेलिकास्टद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाते आणि त्याच्यात पारदर्शकता राहावी। प्रशासकीय कारभारावरती पारदर्शकता राहण्यासाठी लाईव्ह प्रसारण केलं जातं। पण आपण बघू शकता महापालिकेने ते बंद केलंय आणि माहिती घ्यायचा प्रयत्न केला, आयुक्त भेट देत नाही। अधिकारी सांगतात का बजेटमध्ये तरतूद करतोय आम्ही, सध्या बजेटमध्ये तरतूद नाही। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांच्याकडे मागणी केलेली आहे डोंबिवली शहराच्या वतीने की जर महापालिकेकडे बजेट नसेल तर डोंबिवली शहराच्या वतीने आम्ही स्वखर्चाने ते प्रसारण लाईव्ह करण्यासाठी आम्ही तयार आहोत। फक्त महापालिका आयुक्तांनी त्याची आम्हाला परवानगी द्यावी, कारण यांना महासभा लाईव्ह करायची नाही, यामध्ये काहीतरी यांचा कटकारस्थान चालू आहे किंवा ते जे निर्णय घेतात ते नागरिकांना समजू नयेत म्हणून हे थेट प्रक्षेपण बंद करण्यात आलेलं आहे असा आमचा आरोप आहे। जर याच्या पुढची महासभा लाईव्ह प्रसारित केली नाही तर आम्ही महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्त अभिनव गोयल यांचा निषेध करण्यासाठी महापालिकेत एक पक्षामार्फत आम्ही मोठं आंदोलन तिथे करणार। दूसरा प्रश्न असा आहे की आपण कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। छत्रपति संभाजीनगर जिला कृषि विभाग ने किसानों को आश्वस्त किया है कि जिले में रासायनिक खाद की कोई कमी नहीं होने दी जाएगी। अधिकारियों के अनुसार पर्याप्त मात्रा में खाद का भंडारण उपलब्ध है और किसानों को किसी भी प्रकार की चिंता करने की आवश्यकता नहीं है। जिला कृषि अधिकारी ने स्पष्ट किया है कि यदि किसी भी खाद विक्रेता द्वारा जमाखोरी की जाती है तो उसके खिलाफ सख्त कार्यवाही की जाएगी। इसके साथ ही नकली बीज की बिक्री पर भी विभाग की कड़ी नज़र बनी हुई है। कृषि विभाग ने किसानों से अपील की है कि वे केवल अधिकृत दुकानों से ही खाद और बीज की खरीद करें और किसी भी प्रकार की गड़बड़ी या अनियमितता की सूचना तुरंत संबंधित विभाग को दें। मी प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर। आपण आता जो रासायनिक खताच्या अनुषंगाने जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने चालू महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या जागतिक स्तरावर इराणचं आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे। त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऐन हंगामामध्ये खत मिळेल की नाही अशा प्रकारची भीती किंवा अफवा शेतकऱ्यांमध्ये पसरलेली आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर खतांची खरेदी आत्ताच म्हणजे खरीप हंगामासाठी लागणारी खतं जी आहेत त्याची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाजारात यायला लागलेला आहे आणि आत्तापासूनच खरीप हंगामासाठी लागणारं खत साठवून ठेवण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे। याच्या बाबतीत मी एकच सांगेल की अगदीच घाबरून जायचं काही कारण नाही। आपल्याला जून पर्यंत जे अलोकेशन आहे म्हणजे हंगाम सुरू होण्यापूर्वीपर्यंत अतिशय पुरेसं अलोकेशन म्हणजे मागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये जून जुलै पर्यंत जेवढी विक्री झालेली होती तेवढं अलोकेशन आपल्याला ऑलरेडी आलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायची बिलकुल आवश्यकता नाही। केंद्र शासन राज्य शासन दोघेही खत सप्लाय रेग्युलर राहील, व्यवस्थित राहील याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करतं। तुमचा दुसरा प्रश्न होता की काही शेतकऱ्यांना खत दिलं गेलंय पण ते त्यांच्या ह्याच्यावरून नाही। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा मी माहिती करून देतो की खत ही अत्यावश्यक वस्तूमध्ये गणली जाते। फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर प्रमाणे खत हे विक्री करत असताना
ऑनलाईन पद्धतीनं ई पॉज मशीनवरूनच विक्री करणं बंधनकारक आहे. बऱ्याचशा वेळेस काय होतंय, मोठा कास्तकार आहे, 10-20 एकर त्याच्याकडे जमीन आहे, घरात 4 खातेदार आहेत, पण जाताना दुकानावर एकच खातेदार किंवा घरातला कर्ता पुरुष जातो आणि एकाच शेतकऱ्याच्या नावानं तेवढ्या बॅग दिलेल्या दिसतात. त्याच्या बाबतीतही आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. जर 4 खातेदार असतील, त्याचं धारणा क्षेत्र किती आहे ते तपासा. त्याच्याकडे आज रोजी कोणतं पीक आहे, म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये तो नेमकं खत कशासाठी घेऊन चाललाय हे पहा आणि त्यानुसारच खत वाटप करा. या पद्धतीने ज्यांनी खत वाटप केलं नाही, कालपर्यंत मी जवळपास 41 परवाने अशा पद्धतीने ही पॉज आणि प्रत्यक्ष साठ्यामध्ये जिथं तफावत आढळली आपल्या जिल्ह्यामध्ये मी 41 परवाने निलंबित केलेले आहेत आणि अजूनही आमच्या रिगरस तपासण्या सुरू आहेत. केंद्र शासनानं कंपॅरिझन करून दाखवलेले मागच्या वर्षी मार्च आणि एप्रिल मध्ये जो झालेला सेल होता जिल्ह्यामध्ये, त्याच्या तुलनेमध्ये कैक पटीनं हा सेल वाढलेला दिसतो आणि त्यात प्रामुख्यानं युरिया आणि DAP हे शासनाची सबसिडी असलेले खतं आहेत. इतर खतांच्या तुलनेमध्ये यांची किंमत कमी आहे. त्याच्यामुळं ही सबसिडीची जी खतं आहेत त्याच्या खरेदी करण्याकडे कल शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर दिसतोय. असं काही होणार नाही. व्यवस्थित सगळे खतं तुम्हाला हंगामापूर्वी म्हणजे जून-जुलै पर्यंत आपल्याला ही खतं सगळी उपलब्ध होतील. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अगदीच पॅनिक होऊन जायची गरज नाही. शांतपणे आपली खत खरेदी करावी. आतापासून साठेबाजी करून काही उपयोग नाही. एवढंच मी आव्हान शेतकऱ्यांना करेल. कृषी दुकान आहे. संभाजीनगर से सीनू संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।